यामध्ये तुम्ही पाहिलं, स्वराज्यासाठी येसूबाईंनी स्वतःला मोघली कैदेत झोकून दिलं. पण एक प्रश्न उरतो, येसूबाई कैदेत असताना स्वराज्य बाहेर कोण सांभाळत होतं? रायगड पडला होता. औरंगजेबाला वाटलं स्वराज्य संपल. पण या संकटकाळी सह्याद्रीच्या कुशीतून बाहेर पडले दोन वाघ, संताजी आणि धनाजी. या जोडीनं गनिमी काव्यानं असा काही धुमाकूळ घातला की खुद्द बादशाची झोप उडाली. संताजींनी तर थेट औरंगजेबाच्या तंबूवर हल्ला करून त्याचा सोन्याचा कळसच कापून आणला होता. दहशत अशी की मुघल घोडे पाणी प्यायला बिचकले. तर सैनिक त्यांना विचारायचे, का रे, तुला पाण्यातही संताजी धनाजी दिसतात का? त्यांनी औरंगजेबाला एकाच वेळी महाराष्ट्र आणि जिंजी अशा दोन आघाड्यांवर लढायला भाग पाडले. मराठे संपवायला आलेला बादशहा अखेर महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला. पण स्वराज्याचं हे दोन हात पुढे एकमेकांपासून विभक्त झाले. ही कहाणी जाणून घेण्यासाठी आत्ताच स्वराज्य गाथाला फॉलो करा.